अ आणि अँड कधी वापरायचे? अ आणि अँड म्हणजे वन थिंग ऑर पर्सन. जगामध्ये ज्या असंख्य गोष्टी आहेत त्या अनेकांपैकी कुठली तरी एका गोष्टीबद्दल आपण बोलतोय किंवा लिहितोय, परंतु नेमकी कुठली हे निश्चित नाहीये. म्हणजे अ आणि अँड हे इनडेफिनेट आर्टिकल्स. उदाहरणार्थ अ कॅट, अ पॅरट, अन एरोप्लेन, अन ऍपल. आता आपण शिकूया अ कधी वापरायचा आणि अँड कधी वापरायचा. ज्या नावांच्या अगोदर आपण अ आणि अँड वापरणार आहोत त्या नावांचं सुरुवातीचं जे अक्षर आहे त्या सुरुवातीच्या अक्षराचा उच्चार हा AEIOU या स्वरांनी होत असेल तर अँड वापरा आणि होत नसेल तर अ वापरा. उदाहरणार्थ अन ऍपल, अन एलिफंट, अन इंक बॉटल, अन ऑरेंज, अन अम्ब्रेला, अ बुक, अ कार, अ नोटबुक, अ मोबाईल, अ पेन, अ हाऊस. परंतु ई ह्या स्वराचा उच्चार 3 प्रकारे होत असतो. ई ह्या स्वराचा उच्चार ई किंवा एने जर झाला तर अन वापरा. उदाहरणार्थ अन इंग्लिश मॅन्स होम. इथं इंग्लिश या शब्दाचा उच्चार ई सारखा झालेला आहे. अन एलिफंट, एलिफंटचा उच्चार ए सारखा झालेला आहे. अशा वेळेस ह्या 2 नावांच्या अगोदर आपल्याला अन वापरावं लागणार आहे. जर ई या स्वराचा उच्चार जर यू सारखा जर झाला तर मात्र आपल्याला अ हे आर्टिकल वापरावं लागणार आहे. उदाहरणार्थ अ युरोपियन, ई या स्वराचा उच्चार यू सारखा झालेला आहे. ओचा उच्चार सुद्धा 2 प्रकारे होतो. ओ सारखा जर झाला तर अन वापरा. फॉर एक्झाम्पल अन ऑरेंज. पण ओचा उच्चार व सारखा सुद्धा होतो. व सारखा जर झाला तर आपल्याला मात्र अ आर्टिकल वापरायचंय. फॉर एक्झाम्पल अ 1 रुपीज नोट. यूचा उच्चार सुद्धा 2 प्रकारे होतो. अ सारखा जर झाला तर अन वापरा. फॉर एक्झाम्पल अन अम्ब्रेला. मात्र यू या स्वराचा उच्चार जर यू सारखा जर झाला तर मात्र आपल्याला अ आर्टिकल वापरायचंय. फॉर एक्झाम्पल अ युनिफॉर्म, अ युनिव्हर्सिटी, अ युनियन. हे 3 शब्द लक्षात ठेवा. काही डिग्रीचे नावं फॉर एक्झाम्पल अन MA, अन MBBS, अन MSc, अन MCOM, अन LLB. या डिग्रीचा उच्चार तो पहिला जो यम आणि यल आहे याचा उच्चार ए सारखा होतोय. अशा वेळेस मात्र आपल्याला अन हे आर्टिकल वापरावं लागणार आहे.